मला काहीच प्रॉब्लेम नाही हे टायटल का? ॲक्च्युली या वाक्याची मजा आहे की आपण जवळजवळ 90% लोक हे वाक्य दिवसातनं एकदा तरी म्हणतोच. आणि जेव्हा आपण हे म्हणतो तेव्हा खरं तर आपल्याला प्रॉब्लेम असतो. नाहीतर आपण हो किंवा नाही मध्ये उत्तर देऊन मोकळे होतो. पण जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये उत्तर देता येत नाही तेव्हा आपण म्हणजे मला प्रॉब्लेम नाही आहे पण तू बघ, याचा अर्थ खरं तर आपण ॲग्री करत नसतो. तर हे टायटल सुचलं त्या फिल्मच्या कथेवरनंच की नात्यांमध्ये सुद्धा असं खूप वेळेला असतं की आपल्याला कुठली गोष्ट आपण अशी व्हाईट किंवा ब्लॅकमध्ये पाहत नाही, ती कायम ग्रेमध्ये असते. तशीच नाती पण असतात सगळीच, नवरा बायको पण, आई मुलगा पण, बाप मुलगा पण, भाऊ भाऊ, बहिणी बहिणी. आणि त्याच्यामध्ये खूप गमती जमती घडत असतात, खूप चढउतार असतात. तर ही कथा ती त्याच कुटुंबाची, त्या जोडप्याची ती कथा आहे, त्या नातेसंबंधांची ती कथा आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा ते सगळेजण म्हणत असतात की मला काहीच प्रॉब्लेम नाही, याचा अर्थ तिकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि ही कथा जेव्हा पुढे पुढे जाते तेव्हा हेच सांगते की तो प्रॉब्लेम ओळखा आणि तो वेळीच ॲड्रेस करा, म्हणजे मग त्याचा मोठा प्रॉब्लेम होणार नाही आणि खरंच मोठा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागणार नाही. म्हणून हे टायटल. स्पृहा, मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटात तू एका बायकोची भूमिका करतेस. तू ह्या चित्रपटातली बायको कशी आहेस हे आम्हाला दिसेलच, पण तू खऱ्या आयुष्यातली बायको कशी आहेस? हा प्रश्न खरं तर माझ्या नवऱ्यासाठी असला पाहिजे. ह्याचं उत्तर मी देणं जरा बायस्ड असू शकतं, पण मी खूप चांगली बायको आहे. हा म्हणजे उत्तर संपतं इथे. पण नाही, पण मी खूप केतकीच्या जवळ जाणारी बायको आहे असं मला वाटतं. कारण जशी केतकी तिच्या आयुष्यात तिच्या नवऱ्यावर, तिच्या माणसांवरती प्रेम करणारी आहे, तशीच मी पण आहे. मी बऱ्यापैकी तशीच ॲग्रेसिव्ह सुद्धा आहे आमच्या रिलेशनशिपमध्ये. आणि माझा मुद्दा मी सोडत नाही कधीच शेवटपर्यंत. जे केतकी ॲज अ कॅरेक्टर सुद्धा मला काहीच प्रॉब्लेम नाही मध्ये केलं आहे. त्यामुळे मला मजा आली हा चित्रपट करायला, कारण मला खूपशा सिमिलॅरिटीज आमच्या दोघींमध्ये सापडली. थँक्यू थँक्यू गाईज. माझी लाज राखली तुम्ही. कश्मीर, तुलाही तोच प्रश्न आहे. काय 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 तू स्वतः नवरा म्हणून आणि या चित्रपटातला अजय यांच्यात काही साधर्म्य आहे का? वेल ॲक्च्युली ही फिल्म शूट करत असताना जशी स्पृहा माझ्याशी वागली आहे महफिलमध्ये, ती सतत बोलत असते आणि मी विशेष काही बोलतच नसतो. तर आम्ही इतके कॅरेक्टर्समध्ये घुसलो होतो की आजकाल ती खऱ्या आयुष्यात पण माझ्यासोबत तशीच वागते. त्यामुळे तिच्या नवऱ्याचं आणि माझं खूप जमतं. आणि मी माझ्या बायकोला ॲक्च्युली दाखवायला थोडासा उत्सुक पण आहे, पण थोडी मला भीती पण वाटते. कारण प्रत्येक वेळेस एक सीन झाला की ती माझ्याकडे असं बघून बघा हेच असं ते होणार आहे. सो पण आय गेस मी तशाच प्रकारचा नवरा आहे, म्हणजे गोड, साधा, जास्त न बोलणारा. तुझ्या बायकोला विचारूया, कारण हिचा नवरा इथे नाहीये, तुझी बायको आहे. माझी बायको तुला आहे काय माझी बायको प्रॉब्लेम इथेच आहे. या बरं गौरी ताई, अरे या आणि खरं काय ते सांगा बाबा आम्हाला. जेव्हा फर्स्ट टीजर मी बघितलं आणि त्या स्पृहाचा डायलॉग आहे की तो कधीच काहीच बोलत नाही, अँड आय वॉज लाईक ऑसम, लाईक दिस इज नॉट पॉसिबल की तो कधीच काहीच बोलत नाही. त्याला असा रोल पण कसा ऑफर करू शकता तुम्ही? इफ समीर सर वुड हॅव नोन हिम बिफोर द मूवी, ही वुडंट हॅव कास्टेड हिम फॉर दॅट रोल. नाही, समीर थोडा घाबरलेला होताच ना मला कास्ट करताना. But he is the sweetest husband anyone can ever get. You guys. कश्मीरच्या रूपानं बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपट सृष्टीला एक हिरो मिळालेला आहे. आणि मी केवळ त्याच्या तोंडावर म्हणत नाही, त्याच्या वडिलांच्या सुद्धा भूमिका मी पाहिलेल्या आहेत. तोच वारसा पुढल्या पिढीत हा चालवेल हे या चित्रपटाने आपल्याला खात्री पटेल. कारण ह्याच्या अगोदरच्या चित्रपटातनं तरी नृत्य 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 केलेलं आहे. ह्या चित्रपटात त्याचा नृत्य नाही, त्याचा फक्त अभिनय आहे. आणि तो अभिनयसुद्धा अत्यंत संयत अभिनय आहे. तो अभिनय तुम्हाला बघायला मिळेल, नृत्य नाही आहे त्याच्यात. हे जेव्हा सिद्ध होतं तेव्हाच तो हिरो होतो. आणि हा खऱ्या अर्थानं एक हिरो. पूर्वी आपल्याकडे एक विवेक होते, विवेक अभ्यंकर. 65 सिनेमे त्यांचे झाले, त्यांचं जन्मशताब्दी वर्ष चालू आहे, कोणाला अजून पत्ता नाही. त्यानंतर काशीनाथ घाणेकर झाले, अनेक कोल्हापूरच्या बाजूचे झाले, अनेक हिरो झाले. पण बऱ्याच वर्षाच्या काळानंतर
मराठी चित्रपटसृष्टीला एक दणकट हिरो मिळालेला आहे एवढं मात्र नाही. एकच मुद्दा मला ॲड करावासा वाटेल फिल्मविषयी बोलल्यानंतर, की ही फिल्म का आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघावी, तर ही फिल्म आजची आहे. ही आजच्या काळातल्या प्रॉब्लेम्सबद्दल बोलणारी फिल्म आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या वयोगटातल्या लोकांना ह्याच्यामध्ये रिलेट करता येईल असं काही ना काहीतरी आहे. त्यामुळे अगदी म्हणजे आमचा 4 वर्षाचा आरश होता तिथपासून ते मला वाटतं सरांचं कॅरेक्टर सगळ्यात वयाने मोठं दाखवलं असावं. प्रत्येक वयाच्या माणसाला ह्याच्यात काहीतरी रिलेट करता येईल. सगळी फॅमिली एकत्र गेली तर त्या प्रत्येकाला ह्याच्यातून काहीतरी मिळेल असं आजच्या प्रॉब्लेम्सबद्दल, आजच्या जीवनशैलीबद्दल बोलणारा आणि काहीतरी म्हणू बघणारा हा सिनेमा आहे. म्हणून प्रत्येकाने हा आपल्या कुटुंबासकट जाऊन बघायला हवा थिएटरमध्ये. ॲब्सोल्युटली. मला एक गोष्ट नक्की सांगायची की जे सीमा म्हणली ते अगदी करेक्ट आहे या फिल्मबद्दल, की आजची फिल्म आहे, आजच्या प्रॉब्लेम्सबद्दल बोलणारी फिल्म आहे, सगळे रिलेट करू शकतील अशी फिल्म आहे. आणि या फिल्मचं सगळ्यात जमेची बाजू काय असेल तर 2 आहेत. एक म्हणजे त्याचं संगीत, या फिल्मचं म्युझिक जे आता तुमच्यासमोर येत आहे ते, आणि या फिल्मचं कास्टिंग. हे जे सगळे बसलेत आणि जे आज इथे येऊ शकलेले नाही आहेत, निर्मिती सावंत, ती वेगळ्या एका रोलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मी तिचा खूप लहानपणापासून फॅन आहे आणि ती जे काही स्क्रीनवर करते ते फार महान असतं. ते तुम्हाला बघायला मिळेल. स्नेहलता इथे येऊ शकलेली नाही आहेत, तिचं काम तुम्हाला बघायला मिळेल. कमलेश सावंत येऊ शकलेला नाही आहे, कमलेश, त्याचं तुम्हाला काम बघायला मिळेल. आणि हे सगळे आणि मंगल केंकरे. तर हे सगळे खूप तगडे अभिनेते आहेत. त्यांचा अनुभव घेऊन या चित्रपटात आले आणि तुम्हाला बघताना खूप मजा येणार आहे. म्हणजे स्पृहा आणि गश्मीर तर आहेतच, त्यांनी तर फारच सुंदर काम केलं आहे, पण त्यांच्या जोडीला हे जे बाकीचे आहेत खांब ते फार महत्त्वाचे आहेत. आणि तुम्हाला फिल्म बघताना तुम्हाला पंचपक्वान्नाची थाळी असते ना, ती तुम्हाला मिळणार आहे. सगळं मिळणार आहे त्याच्यामध्ये, तिखट, कडू, तुरट सर्व मिळणार आहे. आणि ते सगळे क्रमांक 1चे पदार्थ आहेत आणि सगळे. त्यामुळे ही फिल्म नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि खूप रिलेट कराल तुम्ही त्याच्याशी. नक्कीच. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार इथे आल्याबद्दल.